दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला असून कल्याण परिसरातील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनाला जोरदार समर्थन दिले आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत कल्याण पश्चिम येथील फडके मैदानात 25 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले। जब जब पुलिस करती है पुलिस को आगे करती है, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। तर फक्त एवढंच होतं की नीटचे पेपर असे फोडले गेलेले, तर मग मे बी की आम्ही एकदम शांतपणे आंदोलन करतोय, तर मग त्याच्याबद्दल ना एवढंच होतं की मी पण नीटची परीक्षा तर देत नाही। आमच्या घरात फक्त माझ्या बहिणीने नीटची परीक्षा दिलेली आहे। मोदी साहेबांनी सांगितलं आणि ते चंपा चंद्रकांत पाटील साहेबांनी सांगितलं की आंबे तोडण्या एवढेच नीटचे पेपर लीक होतात, तर त्याचा आम्ही काही दखल घेऊ शकत नाही। तर त्या मूर्ख माणसाला समजलं पाहिजे, अरे तुला ज्यांनी निवडून दिलं ते आमच्याकडे पालक होते आणि आता येणारी पिढी आहे ते तुला निवडून देणार। तू असं बोलतो तेव्हा तुला म्हणजे तुला शर्म तरी कशी नाही वाटली? आपने 2023 से हमको बोला है कि हम एक्शन लेंगे, अभी तक एक्शन नहीं लिया। हम 20 लोग मरे हैं। यहाँ पे हमारा बच्चों का फ्यूचर सेफ नहीं है। इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, आज हमारे भूखे प्यासे बारिश में खड़े हैं, धूप में खड़े हैं, लेकिन बच्चों को कोई प्रोत्साहन कोई कुछ नहीं कर रहा है।